नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बिंदास जोडी. आज आहे माझ्या ब्लॉगचा डे 2. आज आम्ही चाललेलो आहे महाबळेश्वरमध्येच फिरायला आणि आम्हाला घरातून निघताच 5 वाजलेले आहेत. तर आज आमची केके हेवी ड्रायव्हर जे ड्रायव्हिंग करतायत, ज्यांनी आतापर्यंत कधी गाडी चालवली नव्हती, पण ते आज जे आम्हाला पोहोचवणार आहेत त्या लोकेशनपर्यंत. बघू आता कुठपर्यंत नेत आहेत, पण ठीक आहे. त्यांनी आम्हाला व्यवस्थित आपलं पोहोचवलं तिथपर्यंत. बॅकवॉटर म्हणायचं ते बॅकवॉटर दिसतं. आणि इथे आता भरपूर अशी डेव्हलपमेंट झालेली आहे. जेव्हा मी स्टार्टिंगला आली होती, माझं नवीन लग्न झालेलं, तेव्हा एवढं काहीच नव्हतं इथे. पूर्ण मातीचा रोड होता आणि एवढं एवढं म्हणजे काहीच नव्हतं इथे, की जे आता तुम्ही बघताय हे खूप डेव्हलप झालेलं आहे आणि खूप भारी वाटतं ते बघायला. पण आता कसे पब्लिक पूर्ण मजा घेते ह्या गोष्टींची. लिंगमाळ्याचं बॅकवॉटर आहे हे. पूर्ण तलाव असा मस्त भरलेला आहे, छोटे छोटे धबधबे पण आहेत आणि असं मस्त झरे पण वाहत आहेत त्याच्यातून. ते बघत बघत आता आम्ही चाललोय लिंगमाळा वॉटरफॉलकडे. तर आता तुम्ही बघताय आम्हाला खूप उशीर झाला होता, त्याच्यामुळे बरीच पब्लिक ही रिटर्न फिरत होती, पण आम्ही ते बघायला चाललेलो वॉटरफॉल. ते केकेचेच मित्र असल्यामुळे आम्हाला कोणी अडवलं नाही, उलटं तेच बोललं की लगेच जाऊन लवकर या आपलं तिथून. म्हणजे ठीक आहे, त्याच्यामुळे आम्ही निघालो. हा आहे तो धबधबा, जो एवढा सुंदर असा दिसतो लांबून. पण खूप म्हणजे खूप असं 2 डोंगरांच्या मधून तो धबधबा जातोय. भरपूर गावांमध्ये ह्याचं पाणी जात असतं. आणि मग आम्ही तो अजून जरा जवळून बघायसाठी अजून थोडं पुढे गेलो. तर आपल्या असे चालत चालत आमची केकीची काहीतरी वायफळ बडबड चाललेली, त्याच्यामुळे आम्ही काही तिच्याकडून घेतली नाही. त्याशीच बडबडत असतात. ते म्हणले माझा आवाज कोणाला दाखवू नकोस, ऐकू नकोस. म्हणलं हां ठीक आहे, नाही ऐकवत. मग आम्ही आलो पुढे. मग आमचा विशाल त्याच्या बायकोला काहीतरी दाखवत होता, म्हणली पण आपली गेली बघायला. तर तो धबधबा तुम्ही बघत असाल किती सुंदर असा दिसतोय आणि तो खूप खूप भारी आहे, की भरपूर पब्लिक ते बघण्यासाठी इथे येत असते. खास करून लिंगाळ्याचा वॉटरफॉल, आणि हा सगळ्यात मोठा वॉटरफॉल आहे, त्याच्यामुळे हे बघायसाठी पब्लिक येतच येतं इथे. आणि इथे हे तुम्ही बघताय की रस्ता बंद केलेला आहे, ते पावसामुळे खाली जाऊन देत नाही, का तो खूप चिकट झालेला असतं, पाय बी घसरण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे इथे खाली कोणालाच एंट्री नाही आहे. त्याच्यामुळे हे वरतूनच जे काय बघायचं आहे ते वरतूनच. आणि ही माकडं आपली चाललेलं त्यांचं, हे माकडाने काय तरी त्याच्या तोंडाखाली झालेलं, तर आमचं केकी म्हणला ते खाल्लेलं त्याने साठवलं. आता हे काय माहीत नाही खरं आहे का कुठं, मी कधी ऐकलं नव्हतं. मग आम्ही आपले परत फिरलो, का तर सगळी पब्लिक निघून गेली होती. म्हणून आता आम्ही पण म्हटलं आता बस झालं आपलं निघावं. सगळी दुकानं बंद झाली, त्यामुळे काय खायला पण नाही घेतलं. मग आपलं आम्ही आलो चालत चालत, इकडे तिकडे बघत 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 आपलं. यो आमचा विन्या. आता आम्ही आलो लेकच्या बॅक साईडला. जो विण्याची जरा आमचे रॅम्पवॉक चाललेला तो झाला त्याचा, जरा त्याचे फोटोशूट वगैरे झाले. आणि मग आता तिथे खूप भूक लागली. मग आम्ही तिथे एक फ्रँकीवाला आहे त्याच्याकडून मग फ्रँकी घेतली. खूप अशी टेस्टी फ्रँकी होती. आमच्या विषयाला काहीतरी चमचमीत खायचं होतं, तर म्हणलं मग फ्रँकी तुला खायला घालते. मग त्याने आपल्या मस्त 4 फ्रँक्या पॅक केल्या. आम्ही आपल्या तिथेच उभं राहून खाल्लं. खूप अशी टेस्ट आहे त्या फ्रँकीला. कसं आहे, छान आहे ना? तू का नाही रे घेतली? मला पावभाजी पाहिजे. म्हणलं तिथून मग आम्ही निघालो आता महाबळेश्वरच्या मेन मार्केटला, जे फिरण्यासाठी पर्यटक खूप उत्सुक असतात. जरी महाग असेल तरी खूप अशा वेगवेगळ्या व्हरायटी तिथे बघायला भेटत असतात. ट्रॅफिक पण खूप होतं सॅटर्डे संडे असल्यामुळे. आणि मग आता आम्ही आत्ता पोचलो आहे मेन मार्केटमध्ये.
तिथून मग आता सुरुवात केली आम्ही आपली इकडे तिकडे उडकायला. उडकता आम्ही आपलं गेलो पुढं, आपलं चालत चालत राहिलो. विशालच्या बायकोबर आपला मागून येतोय. असं करत करत आता आम्ही गेलो पुढे. पुढे जाऊन आम्ही जरा आपली विंडो शॉपिंग केली फक्त. जास्त काय घेण्याच्या भानगडीत पडलोच नाही. आणि मग नंतर आम्ही जरा थांबलेलो असंच एका दुकानात. तर आमच्या विशालचं जरा रिॲक्शन तुम्ही बघून घ्या. मग आम्ही स्प्रिंग रोल खाल्ला, पोटॅटो स्प्रिंग रोल, जो खूपच टेस्टी लागत होता. आणि मग ते खाऊन झालं. मग विशालला जरा चणे वगैरे घ्यायचे होते म्हणून आपलं गेलो दुकानात. इथे ते चणे काढले होते त्यांनी फ्रेश एकदम. आणि मग जरा हे व्हरायटीज आहेत चण्यांच्या भरपूरपैकी. मग त्यातले त्यांना जे त्यांनी आवडतात ते त्यांनी चणे आपले घेतले. आमची आपली शॉपिंग झाली थोडीफार. विनयाने थोडंफार घेतलं, मी थोडंफार घेतलं. मी आपलं टेस्ट करत होती काय काय जे चांगलं वाटते. टेस्ट करून मी आपलं घेत होती एक एक. हे दे ते दे माझं आपलं चालू होतं. आणि मग झालं सगळ्यांनी घेतला. विनयाचं चाललेलं त्याला ज्यूस वगैरे घ्यायचा होता, तो आपला त्याने घेतला. मला विचारत होता काय चांगलं वाटेल, कायच खायला टेस्टी असं तसं. मी आपली त्याला सांगत होते. मग झालं सगळ्यांनी आपापलं घेतलं. मग आता आम्ही निघालो घराकडे. आणि खूप उशीर झाल्यामुळे कंटाळा पण खूप आला होता. आणि मग इथेच मी माझा ब्लॉग संपवते. आणि असेच ब्लॉग बघायचे असतील तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.